हे बाबा, मी सांगतोय तेच उपाय कर. नाकाला मिरच्या झोंबल्या तरी सत्य हेच आहे. या गावात धर्म आणि शास्त्रावर माझ्या इतका अधिकार दुसरा कुणाचाच नाही. आणि मी सांगितलेले उपाय कधीच वाया जात नाही. हो बुवा, म्हणूनच आपल्याकडे आलो. ऐक मग, येत्या मंगळवारी हनुमंताला आणि शनिवारी शनीला तेल अर्पण कर. तुझ्या मागची 7.5 चुटकी सरशी निघून जाईल. शिजवलेलं अन्न कोणालाही खाता येईल, पण ते शिजवण्यासाठी जी आग लागते ना, ती फक्त मारुती रायाकडे आहे. हो हो बुवा, नक्कीच करतो. जा. राम राम भास्कर बुवा, कीर्तनाला येताय ना हो आज? कीर्तन? कोणाचं कीर्तन? अहो बुवा, आज आपली सकोताई कीर्तन सांगणार आहे. चला लवकर आटपा. सकुताईचं कीर्तन? मग यायलाच हवं. भाग्याचं लक्षण आहे ते. लेकीच्या लग्नाला बापाने यायचं नाही, मग कोणी यायचं? तुम्ही व्हा पुढे, आलोच. ठीक आहे. या पाटलाला अजिबात अक्कल नाही. जसा हा पाटील तसा त्याचा मूर्ख गाव. त्या चिमुरड्या सकूला डोक्यावर घेऊन इतकं का नाचतात काय माहित? हा तर आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय, त्यातला हा प्रकार. पण बुवा, सकोताई फार कीर्तन सांगतात असं म्हणतात. हे मूर्खा, ती काय कीर्तन सांगणार आहे? बाळबोध असेल. उथळ पाण्याला खळखळाट फार. कीर्तन करणाऱ्या माणसाला संतांच्या चरित्राचा आणि खऱ्या अध्यात्माचा गाढा अभ्यास असावा लागतो. ती पोरगी काय सांगणार आहे? आणि हे मूर्ख लोक उगाच माना डोलत असतील, विठ्ठल विठ्ठल करत. तसं नाही हो बुवा, ऐकले की त्या सकोताईनं तळ्याकाठी मोठा चमत्कार केला. अहो, साक्षात नाग समोर आलता त्यांच्या. कसला चमत्कार आणि कसलं काय? नुसत्या भूलतापा आहेत त्या. मी त्यावेळी गावात असतो ना, तर त्या चमत्काराचा खोटेपणा जगासमोर आणला असता. मी सांगतोय, ऐक. त्या सकूचा फारच उदू चाललाय. तू थांब. तिचं हे प्रस्त मी कसं उतरवतो ते तू बघच.